नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कशा प्रकारे आपण एक आधार कार्ड आपण डाउनलोड करू शकतो आपल्या मोबाईलचा वापर करून किंवा कम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून, जे काही तुमच्याकडे डिव्हाइस असेल त्याच्यावरून तुम्हाला कशा प्रकारे आधार कार्ड डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। त्यासाठी सिंपल तुम्हाला UIDAI असं सर्च करायचं आहे तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये। त्याच्यानंतर पहिली वेबसाईट ओपन करा किंवा खाली तुम्हाला डाउनलोड आधार असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। वेबसाईट एकच ओपन होणार आहे, इथं डायरेक्ट होणार, तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल। आपण डायरेक्टली करूया, शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपण करू शकतो। तर आता बघू शकता आपल्याकडे अशा प्रकारचं काही वेबसाईट ओपन झालेली आहे। आता इथे डाउनलोड करण्यासाठी सिंपल माय आधार या ऑप्शनवरती तुम्हाला असं फक्त माऊस न्यायचं आहे, क्लिक नाही करायचं, माऊस न्यायचं। त्याच्यानंतर इकडे बघा हा ऑप्शन दिसेल तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होणार, म्हणजे वेबसाईट तीच आहे, त्याचं सेकंड पेज आपल्याकडे ओपन होतं आहे। आता सिंपल इथे आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आता आधार नंबर टाकताना बघा लक्षात ठेवा, आधार नंबर चुकायला नाही पाहिजे। मी आधार नंबर टाकतोय, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, याच्यामध्ये चुकवायचं नाही मित्रांनो। आणि तुमचा आधार कार्ड जो आहे तो मोबाईल नंबरसोबत लिंक पाहिजे, आणि ज्या मोबाईलला लिंक आहे तिकडून आपल्याला एक OTP येणार आहे। तर त्याच्यामुळे तर मोबाईल जवळ ठेवा, किंवा जर दुसरा कोणाचा असेल तर कॉलवरती कनेक्टेड तुम्ही राहा, म्हणजेच तुम्हाला OTP जी आहे ते लवकर फास्टली सांगता येईल। आता बघा आपण OTP सेंड करत आहोत, त्याच्यानंतर इथे OTP तुम्हाला सांगायची आहे। इकडे हा एक ऑप्शन दिसत आहे, डू यू वॉन्ट अ मास्क आधार। तर इथे क्लिक केल्यानंतर काय होते, जे सुरुवातीचे जे 8 अंक असतात आपल्या आधार कार्डचे ते लपवलेले असतात, आणि फक्त शेवटचे 4 आकडे सांगितलेले असतात तर दाखवतात। तर त्याच्यामुळे तसंसुद्धा आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला गरज असेल कुठे द्यायची तर, अन्यथा आपण नॉर्मली असंच करतो आहे। तर आता OTP आलेली आहे माझ्याकडे, OTP मी टाकतो आहे, ठीक आहे। OTP टाकून द्यायचे तुम्हाला, आणि नंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। आता बघू शकता अशा प्रकारे लोडिंग घेणार, त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड डाउनलोड होतं। आता बघा आपलं आधार कार्ड डायरेक्टली डाउनलोड झालेलं आहे, युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड, आणि इकडे डाउनलोडमध्ये पण दिसते। आपण सिंपल याच्यावरती क्लिक करणार, त्याच्यानंतर इथं पासवर्ड विचारतो। आता पासवर्ड काय असते तर कॅपिटलमध्ये तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अक्षर, आणि तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तर त्याचा इयर तुम्हाला टाकायचं आहे। जसं आता आचल नाव आहे तर ACHA एवढा येणार 4 अक्षर, आणि 2001 ही त्यांची डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे वर्ष जो आहे तो मी एंटर केला। आता एंटर बटन प्रेस करतोय, बघू शकता आपला आधार कार्ड जो आहे तो डाउनलोड झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड इझिली डाउनलोड करू शकता। तुम्हाला अर्जंट गरज कुठे पडत असेल, म्हणजेच कुठे बाहेर गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नाही आहे, वेळेवरती काही डाउनलोड करायचं असेल आधार कार्ड, तर तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। आणि सिंपल मग त्याला इथून तुम्ही प्रिंट पण काढू शकता जर तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल असेल, किंवा याला डायरेक्टली सेव्ह तर तुमच्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये डायरेक्टली सेव्ह झालेला आहे, तुम्ही नेट कॅफेला सांगून तुम्ही इझिली प्रिंट काढू शकता। तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।